राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा कॉस्ट्यूम बघून तुमच्या लक्षात असेल विषय कसा गंभीर आहे आणि आपण खंबीर आहे. तुम्हाला महिनाभर वाट बघितली मी आले केसला तोंडा जायला. महिनाभर वाट बघितली की मा कामाख्या नेमका काय विषय, सिद्धपीठ काय विषय, शक्तिपीठ काय विषय. आता कुठली लढाई करायची झाली तर आधी रणशिंक फुंकावं लागतं आणि कायदेशीर रणशिंक ह्या एपिसोडसाठी असणं फार गरजेचं आहे. सदर माहिती, सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हेतू नाही. ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा सद्य परिस्थितीशी, कुठल्या घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. रामकृष्ण हरी. आता तर काही विषय गंभीर असतात पण ते थोडंसं म्हणजे दुरीत चालावं लागतं असा विषय. नाही तर टपूनच आहेत काही. आम्हाला गोतवायला तुम्हाला नाही माहिती. मा कामाख्या IQ माहिती तुम्ही कधी मोबाईलवर पाहिला असन. बऱ्याच जणांना त्या संदर्भात इंटरेस्ट नाही. मी खाली बघता बघता तिकडे लक्ष जात नाही. बऱ्याच जणांच्या डोक्यात बरेच तर नास्तिकच आहे, त्यांचा विषय नाही समजा. पण नेमकं काय, देव आहे का जगात? देव असेल तर भूत आहे का? भूत असेल तर राक्षस आहे का? किंवा आपण जीवन जगतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला ओळखा आधी. हुय माय, मी कोण आहे ओळखा. मी म्हणजे मी नाही, तुम्ही. कुठं जन्मलोय, कुणी जन्म दिलाय, आता वर्ष वय किती आहे, समाजाचा, नातेवाईकांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे, तुम्ही एकटे पडलाय का, घरातलीच जर अशी ठिस फडी काढत असतील बायका पोरं तर जगतोय कायसाठी बा. बरेच प्रश्न असतात माणसाच्या मनात. आणि आपलं असे शॉर्ट आहे लाईफ. 60-70 मारलं तर गेलं, आता 10-20 राहिलं असा विषय. काय नेमकं तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय ह्याच्याशी थोडं आतून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर काय चाललंय हे तुम्हाला कळलं. थोडंसं काही गोष्टींच्या पडदा आवडणारच मी आज. जे इंटरेस्टेड आहेत त्यांनीच ऐका, ते बाकीच्यांचं काम नाही ते भाऊ. बाय आज काय रंगारंग नाही भाऊ, आज पाया पडतो. मा कामाख्या तुमचं मानसिक शुद्धीकरण करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. स्त्री योनी कुठेही काय का बघाय मिळेल का, अशा स्वरूपाच्या मानसिकतेतून थोडा बाहेर या. तुमच्या माझ्या आईची योनी, आता कसं झालं, शुद्ध भाव आला का नाही? आई ही पण आईची कामाख्या देवी. काय विषय. आणि प्रत्येक मंदिरात मूर्तीवर इथं दगडी म्हणजे पत्थर म्हणजे दगडी रूपात शिला योनी म्हणजे स्त्री योनी पण दगडी रूपात, अखंड स्त्राव त्या ठिकाणी, जलाचा म्हणजे पाण्याचा, ते पण काचसारखं पाणी असं चाललेलं आहे. ही शास्त्रज्ञ बिस्त्रज्ञ लय आता ही नाही का, हिकडचं हृदय तिकडं प्लॅन्ट करणारी ह्यांची सुद्धा अक्कल बंद झालेली आहे की इतके निलांचल पर्वताव हे जल येतेच कुठून. गंभीर विषय. काय माझ्या डोळ्यांनी बघितलं काय आहे नाही, थोडंसं मला त्यात थोडं सावध करणं किंवा ही. आणि असं नाही श्रोत्यांपैकी सगळे श्रद्धाळू आहेत. काही तर खरात बाबा बनायला टापलेले आहेत. ही काय असला खरात बाबा बनायला टापल्यात, तसं करू नका. त्याच्यामुळं जेवढं मला चांगलं कळतं कितपत सांगायचं आणि किती सांगायचं असा विषय. पण बरेचसे तुमच्या शंका निरसन आली काढून टाका, लय केस माझ्या तोंडात जायला लागली. बरंचसं शंका निरसन ह्यातून 100% तुमचं होणार आहे. त्याच्या आधी ही देवी शक्तिपीठ सिद्धपीठामधला फरक ओळखून घ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 देवींची शक्तिपीठ आहेत. त्या कोणत्या काय तुम्हाला माहिती आहे. दुर्दैवाने सिद्धपीठ आपल्याकडं एकही नाही. प्रमुख जी 10 सिद्धपीठ आहेत, मी तुम्हाला क्रमवार सांगतो, तुमच्या लक्षात येईल काय विषय. मा काली, कालीघाट मंदिर कलकत्ता पश्चिम बंगाल. काली मात्यात ही जादू टोना वगैरे तंत्र चालतं का, ही शिकण्यासाठी 2च जागा महत्वाच्या आहेत. 2च जागा, एक कामाख्या आणि दुसरी आहे कालीमाता काली. 2 नंबरला आहे मातारा, ही वीरभूम पश्चिम बंगालमध्ये बघा. तर ही 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 जी ठिकाणे ही तर काय पडल्यात, माता सतीचं तुकडं पडलेले आहेत लक्षात घ्या.
मग त्यामुळे त्यांना सिद्धपीठ म्हणलं जातं. आणि तंत्रमंत्र बाधा चांगलं वाईट जे काय होतं हिथूनच होतं हे पण लक्षात ठेवा. मा त्रिपुरा ही त्रिपुरा सुंदरी जी आहे ती त्रिपुरा राज्यात आहे, उदयपूर म्हणून. तिथं मा भुवनेश्वरी ही किती 4 नंबरची मा भुवनेश्वरी ही उत्तराखंड, तिथे एक मंदिर आहे. आणि 5 नंबरला आहे महाभैरवी. महाभैरवी कामाख्या मंदिर आसाम परिसरामध्ये कामाख्या, तिथं तिचं मुख्य शक्तिपीठ सिद्धपीठ आहे. 6 नंबरला मा छिन्नमस्ता ही एक देवी लय खतरनाक आहे, ध्यानात ठेवा. स्वतःचं मुंडकं कापून रक्ताच्या तिळचिळगड्यावर छिन्नमस्ता. कधी कधी मोबाईलला टाईप करावा ही छिन्नमस्ता म्हणजे काय. प्रसाद म्हणून तिथं शेकडो बोकडांचा बळी प्रसाद म्हणून भात आणि ते मटण खाल्लं जातं तिथं. पण शुद्ध शाकाहारी जो माणूस आहे तो तिथं नारळाचा बळी देऊन आपला नारळ आपला भक्षण करायचा चांगले. पण मा छिन्नमस्ता हा फार कठीण विषय आहे. एखाद्याचे प्रपंचात किती मोठं काम करायचं असू द्या, काय करून म्हणजे काही तांत्रिक विधी असू द्या, स्वतः केलेलं उतरवायचं असू द्या, मा छिन्नमस्ता रजरप्पा रांचीपासून 80 किलोमीटरवर त्या ठिकाणी कार्यक्रम होतो. आत बरेच पार पुढारी आढारी सगळे करतात, पण फक्त सांगत नाही कोण. मंत्री संत्री सुद्धा लक्षात घ्या, हे अभिनेते सुद्धा लक्षात घ्या काय विषय कसे आहेत. सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात एकच, याला गेल्या आठवड्यात 40 रुपये किलो होती, आता 70 रुपये साखर झाली, काय करावं. आपल्या डोक्याबाहेरचा विषय. हा माझ्याकडे सगळे, फक्त लोकांना माहिती नाही, ती करता येत नाही सर्व. म्हणजे आपण फक्त वाईट नाही करत. आपण काय करतो, जे झालेले किंवा जे तुम्हाला सक्सेसमध्ये आडवं येते, मग भांडवले पैसाही काही करतोय पण साधा आडवच काय व्हायनाच. त्यामुळे टेन्शन. सक्सेसकडे जाण्यासाठीचे मार्ग हे कोट्याधीशांचं हे सुद्धा माझ्याकडे आहेत. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो आता, की आता आपण कुठपर्यंत आलतो, छिन्नमस्तापर्यंत, ध्यानात ठेवा. 7 नंबरची मा धुमावती वाराणसी. ह्या देवीची पूजा कुठलाही हिंदूच करणार ना पूजा. आपली देवी आहे म्हणल्यावर ख्रिश्चन थोडाच करणार, नाही करणार. त्याच्या याचा भाग येतो धर्माचा. मा धुमावतीची कधीही मंत्र पूजा कधीही करायची नाही सुवासिनी, कारण ती स्वतः विधवा आहे, लक्षात घ्या. एकमेव ती शक्तिपीठातलं सिद्धपीठातली अशी देवी मा धुमावती. वाराणसी, तुम्ही काशीला जाता तिथं मंदिर आहे, एकमेव मंदिर जगातलं असे पृथ्वीच्या पाठीवरचं, की संपूर्ण 360 दिवस बंद. तिची पूजा अर्चना नाही, काय नाही. पांढरी कपडे, तिची पांढरी साडी देवीची मा धुमावती. फक्त तिचा ठराविक मंत्रोपचाराचा वापर आपले पंडित जे बागलामुखीचे शाबर मंत्रामध्ये घेतात. फक्त नवनाथ सिद्धांत ते फक्त शाबर मंत्र नवनाथांशिवाय पूर्ण होत नाही, ते फक्त मंत्रांचा वापर करून घेतात. पण धुमावतीची प्रत्यक्ष पूजा कुठल्याही सुवासिनीने करू नये, ती स्वतः विधवा आहे आणि फार कडक देवस्थान आहे. मंदिर फक्त 9 दिवस वर्षात चालू असतं, कधी नवरात्रामध्ये. आणि मग नवरात्रामध्ये जर 9 दिवस वर्षात 9 दिवस मंदिर उघडत असेल, ते बी वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, तर किती लाख स्त्रियांचं दर्शन, किती रांगा असेल, होईन का दर्शन तुम्हाला वाटतं? प्रयत्न करा कधी झालं तर, पण अशी कुठली गोष्ट आहे. पण तिचं एकदा कृपादृष्टी जरी आपल्यावर पडली ना, तरी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, एवढं तुम्हाला जाऊ. ती मा धुमावती 7 नंबरची सिद्धपीठ आहे. आता 8 नंबरचं सिद्धपीठ. 8 नंबरला आहे मा बागलामुखी नलखेडा. आता आपल्याला महाराष्ट्रात मी का एवढं नेतोय लोकांना, किंवा मी का भाविकांना तिथे नेतोय, तर जवळ सगळं बघावं लागतंय. एक तर प्रपंच कसा आहे तुम्हाला माहिती आहे, पैसा पाणी खर्च, जाण्याचा खर्च. 2 दिवस आता माझ्या बरोबर जे येतात ना बागलामुखीला, 2 दिवस आंघोळ मिळत नाही, पारूस राहावं लागतं अर्ष, म्हणजे त्रास घेतल्याशिवाय देऊ नये. पण सगळ्यात जवळ 800 किलोमीटर आपल्याला पुण्यापासून ती जवळ आहे, किंवा महाराष्ट्रापासून धुळ्याच्या लोकांना ती जवळ. कधी गेले तर अवश्य डोकं टाकवा. 20 रुपयाची एक चुनरी, गोड प्रसाद, नारळाचा बळी द्या किंवा नारळ चढवा, बस मनापासून जा. तुमच्याकडले लाख रुपये म्हणून तुम्ही 10,000 आणि 20,000 खर्च करून तिथे गेल ना, आणि शंका घेऊन गेलेला फरक नाही आहे, ध्यानात ठेवा. जे मोकळ्या मनाने भाऊ आईला आता काय तिथं काय मागायचे का, 100% तुमचं कानावर. आता ही 8 क्रमांकाची अष्टमहाविद्या आपण जे म्हणतो, हे बागलामुखीचं
म्हणजे आता बाकी सगळ्याच्या देवीपेक्षा सगळ्यात जास्त स्टडी माझा अभ्यास ते देवीचा झालाय, लक्षात घ्या. बारीक सारीक पण मंत्रोपचारापासून कुठं काय कसं केलं. बगलामुखीचं मंत्र कधी म्हणायचा नाही, बगलामुखीचं स्तोत्र म्हणायचं. स्तोत्र ऐका किंवा स्तोत्र पाठवा म्हणून मला सांगा. ते बऱ्याच जणांना माहिती आहे स्तोत्र पाठवतो. जायची गरज नाही, स्तोत्राने काम होतं. तीव्र इच्छा तयार होते मग जायचं. मा बगलामुखीचं नलखेडा जिल्हा, नलखेडा तालुका आहे, जिल्हा आगरमालवा, उज्जैनपासून 100 किलोमीटरवर आहे. पण मुख्य पीठ नाही आहे, लक्षात घ्या. मुख्य सिद्धपीठ हे हिमाचल प्रदेशामध्ये कांगडा म्हणून आहे, त्या ठिकाणी बगलामुखीचं. 5-6 महिने तिथं बर्फाचा असतो, पण बाकी ठिकाणी चालून हिमाचल प्रदेशमध्ये मग मारणाचा लांब आपल्याला असं. 2 नंबरला दतिया म्हणून जिल्हा आहे मध्य प्रदेशचा, त्या ठिकाणी सुद्धा बगलामुखीचं मंदिर आहे, पण तिथं हवन होत नाही. शत्रूचं स्तंभन, शत्रूची जिभा पकडलेली तिने, आणि त्याचं स्तंभन शत्रूच्या कारवाया ह्या थांबवण्यासाठी मुख्यपणे भारतात अख्ख्या वापर केला जातो बगलामुखीचा. तिथं शरण दिलं जातं, शरण तिला जावं, आणि वाईट करायसाठी बगलामुखी चुकून गेला तर तुमचं फार वाटलं होईल. अजून ध्यानात ठेवा, तुमचा वंश सुद्धा राहायचा नाही, इतकी खतरनाक देवायचं. तिचा नुसता फोटो जरी मी तिला अडकावला तरी लोकांना त्रास झालेला आहे. मी तर फोटोच द्यायचं बंद केलं आपल्या बायकोला. आता नको बुवा. काय कसं होतं की ते पावित्र्य आपल्याच्याने राखलं, शिवता शिवत असती काय बाहेरची कुठल्या महिला, ते शक्य झालं पाहिजे. आता ते हाताने आगडोम घरात होचळवायचं असं नको व्हायला. म्हणून मी आपलं ह्याच्या स्तोत्रापुरतं मारायचं किंवा बगलामुखीचा दिवा असतो एक 3 वातीचा, तो लावा. प्रत्यक्ष फोटो पूजा मी सुद्धा म्हणजे मी आणलं, माझ्याकडे आहे फोटो, पण नाही सांगत करायला. दुसरी गोष्ट, ह्या बगलामुखीचं दतियाला विधी होत नाही, कांगडाला होतो, पण वर्षाचे काही दिवस ते चालू असतं. नलखेडाला मात्र 12 महिने चालू आहे. रोज 1000, 2000, 3000 कार येतात फक्त, लक्षात घ्या. कार कोण वापरतं? जे आता कारची किंमत 10-15 लाख आहे बुवा. ऐकून घ्या माझा हिशोब, मी लय बारीक स्टडी केलाय. 15 लाख जास्त श्रीमंत लोक आहेत ना, हे त्या दिव्याला काय येतात ह्याचं मला का कारण अजून उलगाडलं नाही. गुजरातचे लोक जास्त आहेत, राजस्थानचे लोक जास्त आहेत. सगळे व्यवसायाशी निगडीचे, स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केटशी निगडीत आहेत. आणि संपूर्ण कुटुंबासहित येऊन दरवर्षी ते दरवर्षातून हवन करतात. त्यांचे ते शेअर्सची लिस्ट बिस्ट ते पुढं ठेवतात. काय कोण राजस्थानमध्ये बऱ्याच वेळा ब्लॅक मॅजिक चालतं, तिथून काही लोक मग त्यांचं बघून पंडित ह्या त्याच्याशी चर्चा करून एखादा दुश्मन असेल त्याच्या कारवाया त्याला कसा थांबवायचा, त्याचा फोटो वगैरे हे विषय होत्यात तिथं. म्हणून तेच मी पण फॉलो करतो. आतली गोष्ट, महाभारतात विजयासाठी अर्जुन पराभूत होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने पहिला जे यज्ञ केला तो नलखेडामध्ये, त्यापासून त्याच्या आधीपासून ती देवी त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला ती जवळ आहे. म्हणून लोकांची दुःख हलकी करण्यासाठी मी जात असतो, लक्षात घ्या, नेत असतो. इतका गहन विषय तो. आता ही झाली 8 क्रमांकाची बगलामुखी. 9 क्रमांकाला मातंगी, मातंगी कामाख्या जे मंदिर आहे आसामचं, तिथंच तिचं मुख्य स्थान आहे. आणि कमलातिका, आता ही जी देवी आहे ही पण त्याच एरियामध्ये, म्हणजे कामाख्या ती एकच, ती शेजारीच. ही 10 सिद्धपीठ. मग इथं दुश्मन आहे आपल्याला काय, आणि हे चालतं म्हणजे इतकं असं गुप्तपणे चालतं ही की बघ, आता कोण काय कोणाचा मालक नाही. तुम्ही एक काही उद्योगपती असते आणि त्याच्या कंपन्या, काही आता नवीन पोरं आहेत की ही शिकलेली आहे, त्यांच्याकडे भांडवले, त्याला स्वतःचा ब्रँड स्टेबल करायचा मार्केटमध्ये काय, आणि ब्रँड बिन कोणाचे आहेत बघा, हे सगळे गुजराती मारवाड्याचेच आहेत. पण त्याच्या पाठीमागं ते कुठं ते जात नाहीत, ते सांगत नाहीत कुठं. आपल्याकडचे पुढारी आहेत ना, आमदार फमदार तर जवळजवळ 90% पडलेले असून हे असू द्या. पुढच्या आता हे भाषण देतो निवडणुकीला, पुढचा भाषण देतो, पुढच्याचं म्हणणं असतं मला मदत द्या, ह्याचं म्हणणं असतं मला मदत द्या. पण ते त्याचा दुश्मन झाला, मग त्या एक आमदार दुसऱ्या आमदाराचं ते तिथं ही करतो, लक्षात घ्या. पूजा 1 आणि 1.5 लाखाची, ती मोठा लोक, त्याचं काय भाऊ. मी हे सुद्धा बघितलेलं आहे. मी चालतं काय, तंत्रविद्या चालते, तांत्रिक विधी चालतात. कामाख्याच्या विषयावर आपण परत येऊ. आता हे तुम्हाला हे तर सांगितल्याच.
कामाख्या देवीचे नाव किंवा हा नेमका विषय तुम्हाला सांगतो, पवित्र किती म्हणायचं, आपल्या आईच्या योनी इतकं. म्हणजे विषय तुम्ही मानसिक तुमचं शुद्धीकरण झालं. आता राजा दक्ष होता आणि त्याला अतिशय सुंदर रूपवान अशी मुलगी होती सती. त्याने ते स्वयंवर वगैरे ठेवलं, सगळ्या देवादेकांचं हे ते प्रचलित कथा तुम्हाला सांगतो. स्वयंवर ठेवल्यावर सगळे आले तसे भगवान शिव, आपले शिवशंकर शंभू महादेव ते पण आले. आता शंभू महादेव कसं रूप आहे तुम्हाला माहिती आहे, बसमय शरीराला सगळ्या, आणि गळ्यात नाग, गण नंदी एक, आणि सगळी बुत्थ खेत ही गण आहेत त्याची. ध्यानात ठेवा, सगळ्यात आघोरी हा जो प्रकार आहे का, आघोरी सगळे शिवाचे भक्त आहेत. आघोरी आजही पेटती चित्ता जर असन तर चितेवरच समजा एखादी बाई जळती या जाडजूड, त्याची मांडी जर अशी भाजून निघाली ना मस्त, त्यातली थोडी एक पावशेरी घेतात ते खात्यात, ते काय मरत नाहीत कधी. आघोरीचा विषय लय खतरनाक आहे आणि हे फक्त हिंदू धर्मातच बघायला मिळतं, लक्षात घ्या. ती कुणाचंही काम नाही. पण आता कसं झालं, ते जीनचे पॅन्ट घालायला लागल्या पोरींनी, ती बारकाल कपडे घालते, ते आई म्हणजे चांगले आहे, ती पोरीन हातवर गेली तिच्या बागला सगळी केस लोकाला दिसतात. ही अशी संस्कृती झाली आपली महाराज. आता वाटूळ झालं, हो वाटूळ झालं. नाही तर लय सनातनी हिंदू म्हणजे काय चीज आहे. आता हिंदूच्या नावाखाली हे बिखारचोट नेते बी जन्माला आले. ह्याची लायकी आहे का रामाला नेऊन राम मंदिरात हात, राम बारका आणि नेते मोठे, अरे काय लावले धंदेतून. इकला ना देश पार ह्या अंबानी आदांच्या गाशात घातला ना बेकाऱ्यांनी. जाऊन द्या मरू द्या, इतकी संस्कृती. हा, हे म्हणजे हिंदू नाहीत आणि ह्यांनी आम्हाला शिकवायचं नाही धर्म काय न काय, ध्यानात ठेवा. यांनी फक्त वाकड तिकडं काही करून सत्ता करायची, पैसा कमवायचा, मत गुंडवायची, बस हेच करा, काय नका करू तुम्ही. बाकी जाऊन द्या मरू द्या. ती तिकडे गेले की आपलं टाळ कालतं, मग ती त्यांच्याकडे जायलाच नको. आपल्या मेन विषयावर येऊ. आई कामाख्या. आता हिथं काय झालंय, एकुलती एक मुलगी स्वयंवर, आपले शंभू महादेवाला तिने पसंत केलं मनोमन. आणि स्त्रीचं कसं असतं त्यावेळेस पण आत्ता पण, हा, तिचे आले मनात ते कोणाचेच आले ना, काही विषयच नाही. ती वर म्हणून स्वीकारलं आणि विवाह झाला. विवाह गेली सती निघून, आणि बापाला येत पटलं नाही की एवढे एवढे सगळे रूपसंपन्न, तुम्हाला सांगतो ऐश्वर्य संपन्न आहे असून एका योगी भस्म हे केलेला, व्याघ्र काताड कमरेला, ह्याची निवड केली. बरे असतील देवादी देव, भले असतील कैलासपती, म्हणजे बघा विषय कसं आहेत. आता त्यांचं व्यवस्थित चाललं असताना तिकडे एक यज्ञ त्यांनी तिच्या बापाने, सतीच्या बापाने, हो राजा दक्ष केला. सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिलं. आता पाताळ लोक, भूलोक आणि स्वर्गलोक 3 लोक असतात, ध्यानात ठेवा. आता ही विषय भूलोकावरचा होता, म्हणजे आपण आता राहतो पृथ्वीवरचा. त्या यज्ञाला सगळं निमंत्रण दिलं, शंकराला मुद्दाम निमंत्रण दिलं नाही आपल्या महादेवाला. मग ती सती म्हणली महादेवाला, मी प्राणनाथ निमंत्रण नाही, पण माझी लय जायची तीव्र इच्छा आहे. निमंत्रण जाय म्हणलं जायला नको, पण तुझी इच्छा असेल तर मी तुला नाही म्हणत नाही, जा तू. शंकर महादेवाचा फार जीव त्या सतीवर. गेली बापाची इथं, तिला दुय्यम दर्जाची वागणूक, तिला क्रोध आला. आता त्यावेळी स्वाभिमानी होती ती, काय आताची स्त्री आहे का तवा. हा, शिवनवरा नाही पटला तर त्यालाही काढलं की लगेच ठोक्या बोलला की ते नाही पटलं की शाळेत कॉलेजमधला एखादा ते आईला कुठं बी लुगडे भिडतात बोया, यांचा कार्यक्रम कदाळे भाऊ. आताची सोडून द्या, ती सती काय चीज होती. हा, सोपं नाही ते. आता कलियुग आहे समजा, सहज असं सहज फाटलेले कपडे बदलावं तसं गडी बदलतात बाया. हा, असं. आता इथं काय झालंय, तिला तीव्र क्रोध आला की शंभू महादेवाला बोलावलं नाही, काय नाही काय नाही. तिने ते जे अग्नी पेटलेला होता त्या अग्नी स्वतःला जोखून दिलं. ती बातमी गेली शंभू महादेवापर्यंत. मग आले तिथं, सतीचं जो मृत शरीर होतं ते त्यांनी खांद्यावर घेतलं रागाच्या भरात आणि शिव तांडव करायला सुरुवात केली. आता सगळं देव एक बाजूला आणि शंभू महादेव एका बाजूला. तुम्हाला खरं सांगतो, हा, शिवभक्त म्हणजे हा सोपा विषय नाही. जे म्हणून तर आपण समाविष्ट बघायला मग तर ह्याला केले कशाला, महाकाल. सोपं नाही. देवादी देवी
त्यांनी शिवतांडव सुरुवात केलं, तिसरा नेत्र उघडला त्यांचा ऑटोमॅटिक. नेत्र उघडलं की काय होतं माहिती का, प्रलय, दुसरं काय नाही. हवेतून वादळ, तुम्हाला सांगतो, जमिनीहून समुद्राची लाटा, हाहाकार माजायला लागला. पाताळ लोकात पण ते ह्याचा रस असतो दगडाचा, काय म्हणते त्याला, लावा रस सारखा. प्रलय म्हणले आता ब्रह्मांड नष्ट होणार. मग विष्णूनी महादेवाला शांत करण्यासाठी त्या सतीचं जे शरीर होतं त्याचे तुकडे केले, आणि जे तुकडे विखुरले गेले ते ज्या भूखंडावर पडले त्याचं नाव हिंदुस्थान. आणि आता पाकिस्तान हे आपलंच आहे, ध्यानात ठेवा. आता बाजूला काढलंय गांधींनी, हा, पण ती आपलंच आहे. तिथं काही तुकडे पडल्यात, आपले हिंदू तिथले पूजत असतात, काय करणार. त्या तुकड्यांपैकी जे तारा, म्हणजे डोळे जिथं पडले ते तारापीठ, 2 नंबरची विद्या तिथं चलते. आणि त्या तारापीठचा 1 नंबरचा म्हणजे ज्याची तिथं मान्यता आहे, तो जो अघोरी आहे, तो माझ्याकडे, तो संपर्कात आहे माझ्या. की इकडची सगळी कामं मोठ्या लोकांची बरं का, ते आमदार खासदार तर गपचिप हे चलतं माझं. मी तुम्हाला काय सगळं खरं सांगतो का, हे आतून चलतं. आणि त्याच्या बदलात काय नाही बरं का. ते मग आली काय दलाल फेडले काय, तसलं नाही. पण काय लोकांचा विषय असतात की त्यांची पूर्ण श्रद्धा असते, पूर्ण पॅक केलेली असतात, बांधी घातली असती. त्यांचा गपचिप कार्यक्रम आपण लावतो, ते होतो बी, पण महाराष्ट्राच्या बाहेर होतो. इथं नको डोकं लावाय कुठं असं. ते तारापीठ नंबर 1ला कामाख्या. त्या सती मातेचं जी योनी असते, योनीला काही किंमत आहे माहिती आहे का तुम्हाला. योनी म्हणजे काय वासण्याचं केंद्र नाही, योनी म्हणजे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती होण्याचं ही येते. तुमची माझी उत्पत्ती कुठे, योनीतूनच झाली ना. हा, त्यामुळं त्या कामाख्या देवीच्या जी दगडी योनीपिंड आहे आणि तो जो नीलांचल पर्वत, हा एकदम चित्रपटात सुद्धा असला असा भाग आहे. तुम्हाला गुवाहाटीला उतरल्यानंतर येतून कळतं. आणि विशिष्ट प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी आहे, तुम्हाला सांगतो, वेगळंच. ती झाल्यानंतर झालं बाबा. ते कामदेव होता, त्या कामदेवाला एक भस्म केलं, भस्म झालता. त्याला कामाख्याच्या त्या ठिकाणी योनी पडली होती, तर ते शक्तिपीठ तयार झालं. त्या योनी त्याला पहिले स्वतःचं रूप परत मिळालं कामदेवाला, म्हणून कामाख्या, काम हा आधी, काम मध्ये कामदेवाचं काम घेतलं, आणि ख्या म्हणजे पुढचं माता, असे ते कामाख्या नाव पडले. तेव्हापासून कामाख्या म्हणलं की लोकांच्या डोक्यात लगेच दुसरा नंबर येतो, अंबुबाची मेला. बरोबर आहे. आपल्या तुमच्या आमच्या घरातल्या स्त्रियांना कसं महिन्यातून 3-4 दिवस मासिक पाळी येते. अंबुबाची मेला म्हणजे देवीला मासिक पाळी येते, पण वर्षातून एकदाची ती जून महिन्यात येते. 4 दिवस कपाट बंद, म्हणजे मंदिर बंद होतं. आणि कामाख्या हा एका पुरुषाने तिथं जाऊन वेगवेगळे दर्शन किंवा वेगवेगळे विधी करण्याचा प्रकार नाहीये. कामाख्या ही मेन देवस्थानी स्त्रियांचं, फक्त लक्षात ठेवा. तिला स्त्रीला तिथं प्राधान्य आहे. भारतात बरेच ही येतात महिला स्वतःला मासिक पाळी आले की 3-4 दिवस स्वतःला अशुभ, स्वतःला कोसत्यात, वाईट ते स्त्रीचा धर्म, अमकं तमकं. मासिक पाळी आल्यानंतर देवीला पुजलं जातं, ते शुभ म्हणलं तिथं फक्त कामाख्या, ध्यानात ठेवा. कारण किंवा मुलीला मासिक पाळीला येणं कामाख्याला गेल्यानंतर तिच्यात विशिष्ट शक्ती आयुष्यभर. ती स्त्री ज्याच्या आयुष्यात जाईन, ज्याच्याशी लग्न करीन ना, त्याच्या 15 पिढ्याकून चांगलं शुभ काम पण होणार आणि भयंकर धनप्राप्ती होणार त्यांच्याकडून, एवढं. त्यामुळे तर तिथला आपला भाग आपल्यापासून लय लांब आहे, आपल्याला तपास नाही तिकडचा काय चाललंय. आपल्याकडे एक गाडी सुद्धा दिसत नाही चुकून. पोर येतात काय तरुण मुलं मंडळी असतात काय, आणि अवघड नाही काय. कामाख्याला जायचं म्हणजे हाय पार 2-3 देश वळून जावं लागतं. या साईडला बांगलादेश, भूतान, नेपाळ, परत जायचं तिकडं, लय लांब आहे ती, चायनाजवळ. नेटवर सर्च करतो पुढे 3000 किलोमीटर आहे पुण्यातून. हा, पण कुठला घाट नाही, काय नाही, एकदम असा सपाट. फक्त म्हणजे काही गोष्टी आहेत. आता अजून एक महत्वाचं सांगतो, त्या अंबुबाची मेल्यामध्ये स्त्रियांना प्राधान्य, स्त्रिया तिथं जातात. 2 लाख, 5 लाख, 7 लाख. आता पंढरपूरला आपल्या माऊलीला, विठोबा माऊलीला कसं किती भाविक असं 10 लाख, 20 लाख, तसं फक्त स्त्रिया तिथं. मग स्त्रिया समजा आता लाख स्त्रिया आहेत, एक गडी त्याच्यात पुढं नाही.
मग गड्याचं काम आहे का तिथं? त्याला एंट्रीच नाही. नाही तर ती कार्यक्रम होऊन द्यायचा, ती आपलं लांब. त्यांचं ते स्त्रियांचं ते म्हणजे ते देवस्थान महिलांचं आहे, लक्षात ठेवा. तेवढा तर विषय नाहीच आहे. एकदा ते अंबुबाची मेला झाला आणि जे म्हणतात ना की बाबा अख्खं हे ब्रह्मपुत्रा नदी, आता ब्रह्मपुत्राला जायचा योग येतोच तिथे गेल्या, खरं ब्रह्मपुत्रा नदी शिखर ते तीरकड जवळ 3 किलोमीटरचा नुसती इथे व्यास आहे क्षेत्रफळातलं, इतकी मोठी नदी ब्रह्मपुत्रा. चांगली मोठं टपारी बोट चलती त्याच्यात, खोली तेवढीच. मधी उमानंद महादेवाचं मंदिर आहे. कामाख्याचं दर्शन आईचं झालं की बापाचं घ्यावंच लागतं. त्या महादेवाला आपण तिथं गेलं की ती ब्रह्मपुत्राचा अंदाज येतो. ध्यानात ठेवा, ह्या ठिकाणी पाया पडणं, घरती यात्रा अपूर्ण राहते तुम्हाला. तिथं उमानंद महादेवाचं मंदिर दर्शन घ्यावंच लागतं. एक अशी समाजात आहे की संपूर्ण नदीचं पाणी 4 दिवस लाल होतं. अख्खं चुकीचं आहे, काही लाल होत नाही, काय नाही. ध्यानात ठेवा. जसं जगन्नाथपुरीला मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं तोंड वासून बघत होतो, त्या ध्वज वाऱ्याच्या उलट्या दिशेत कसा फिरतो, काही फिरत नाही. उगत तुम्ही काही खोट्या नाट्या गोष्टी ही करू नका. इथं सुद्धा ब्रह्मपुत्राचं पाणी लाल होत नाही, कारण एवढं मोठं पाणी लाल होणं इतकी सोपी गोष्ट आहे का? एवढं 3 किलोमीटरचा नुसता व्यास आहे. पण मंदिरातून जो प्रवाह चाललेला असतो, देवीचं जे योनिकुंडातून जे पाण्याचा प्रवाह आहे, त्या ठिकाणचा जवळजवळ अर्धा किलोमीटरचा एरिया ऑटोमॅटिक लाल होतो बरं का. ते येणारं पाणी बी लाल होतं. म्हणजे देवीला मासिक पाळी आलेली आहे ही गोष्ट खरी. पांढरं कापड, त्याचे व्हिज्युअल मी पाहिलेत. अशा गाद्याच्या गाद्या मोठ्या, लाद्याच्या अशा लय मोठ्या तिथे मंदिरात ठेवलं जातं. ते 4 दिवसानंतर संपूर्ण कापड लाल होतं. त्याचा एक एवढसा तुकडा 10-20 हजाराला विकला जातो. ते मी आणलेलं आहे, रजस्वाला वस्त्र म्हणतात ते, फार म्हणजे जबरदस्त. आता ती काय तुम्हाला सांगायचं, मग ती इतका चमत्कार आहे की मी त्याचं ते काही दिवस माझ्या मोबाईलच्या आत घालून ठेवला होता, लोकांना दाखवायला लगेच सोपं पडतं. तर ती चॅनलची ग्रोथच वाढली होती अचानक. म्हणजे असंही असतं बरं का. हा, ती तुम्हाला आतलं सांगायला नको लई. आता ते झाला विषय. तिथं न पटण्यासारख्या काही गोष्टी दिसल्या. म्हणजे आता कसं मोकळ्या बोलते तर ऐका तुम्ही, आता लांबलं तरी हरकत नाही, पण तुम्हाला आतलं अजून सांगायचं. न पडण्यासारख्या गोष्टी म्हणजे अशा, आता ती दे बा, आता आपण काय आता लांबले 5-50 वर्षापूर्वी, आता मारणार आहे. पण जे पूर्वापार चालत आले ते काय तुम्हाला, ते मला पटलं नाही पाहिजे. चांगला 2 आसपासच्या मोटरचा पाठ वाईन एवढं रक्ताचा पाठ चाललाय. सगळ्यात जास्त पाठच, त्याशिवाय दर्शन चालू होत नाही. बळी दिला जातो टोनग्यांचा. तिथं बरं का, टोनगं झालं मोठालं रिडं, ते झालं मरणाची बोकडं. काही लोक ते देतात, काही लोक देत नाहीत. काही लोक तुम्हाला बळी देत, प्रत्यक्ष त्याला कापावतं असं नाही. एवढं मोठ्या तलवारीत बांधून टाकतो, त्याचं मुंडकं तोडी त्यात तुम्हाला सांग, रक्त चिकूल. देवीपासून 50 फूट अंतरावर अक्षरशः. ही मला लय कसं तरी वाटलं होते बघून. असंही दुसरी गोष्ट, कबुतरांचं आता किती छान कबूतर, किती त्याचा बळी म्हणजे त्याचं ते चाकून नाही, ब्लेडने त्याचं मुंडकं कट करायचं आणि तिथं फाडफाड फाडतं. ते काय विषय काय माहिती हो आपलं, पण ते हाय ती सगळी लोक बळी देत नाही, लक्षात घ्या. काही लोक ती बोकडं तिथं बारीक बोकडे आहेत बघाले, अशी मोठ्याला नाही बारीक. काही जण लांबून आणतात ना, स्वतःच्या गाडी बिडी किलो मोठाली असतात, लाख 2-2 लाखाची बोकडं असतात. त्या बोकडाला देवीची माळ हारी घालणार, कुकू लावणार, पण त्याचा बळी देणार नाही, त्याला सोडून देणार, मुक्त करणार. महाराज त्या गळ्यात त्याच्या ती देवीचा दुपट्टा, एक हार घातलेला, तो बोकड कोणाला डोसण्या मारून द्या. ती मोठाली बोकड असतात काय किंवा काय, ती शांत राहतात, कुठं खात्यात पेत्यात. कुणाची ताकद नाही त्या बोकडाला पकडायची. त्याला तिथं आता लाख रुपयाचा बोकड आहे, तिथं मरणाची गरिबी आहे, लक्षात घ्या. बामण सोडून सगळे गरीब आहेत तिथं, बामण श्रीमंत आहे फक्त. तिथून दुसरीकडून काही ताकद नाही. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं काय झालं आपल्याला माहिती नाही, पण सांगतो तुम्हाला, ताकद नाही कोणाची त्यांना हात लावायची. कबूतर वगैरे ही सौभाग्य कुंड आहे. त्या सौभाग्य कुंड्यात साईडने तुम्हाला ज्या पायऱ्या आहेत, तिथं स्वतःच्या म्हणजे जे मंत्र आहे ते उजळायला तांत्रिक येतात संपूर्ण देशभरातून. 2 नंबरला ते तारापीठला येतात, लक्षात घ्या. कालीमातेला येतात, कालीघाटावर, कलकत्ता. ध्यानात ठेवा, ही त्यांची एरिया आहेत. ते वाराणसीला जातात काही.
ते गाठ आहे बाग ते कंटिन्यू माणसं जळत असतात ती. आता हे सगळं बारीक निरीक्षण करतो तुम्ही कोण काय सगळी काय सोडून देतात काही चाललंय सगळं. देवीचं जे निलांचल पर्वत मुख्य मंदिर आहे साईडचे रोड बीड आहे किती प्रशस्त पाहिजेत. या ठिकाणी संपूर्ण ब्राह्मणांनी हे केलंय कब्जा केलाय लक्षात घ्या. तिथली जनता गरीब आहे पण ब्राह्मण श्रीमती याच्यामध्ये तिथल्या सगळ्या हॉटेल इमारती आजूबाजूला 5-5 मजली 4-4 मजली ब्राह्मणांच्या नावाच्या. तिथं आम्ही 500 रुपये तिथं पास आहे योग्य आहे समजा कारण दर्शन होत नाही 3-3 दिवस. कामाख्या देवीचं दर्शन होत नाही आत्ता गेला तर तुम्ही लक्षात घ्या. ती सेटिंगच लागते त्याला काहीतरी किंवा त्यांनी नंतर पास काढला 500चा VIP पास घेतला तर आम्ही पास लावायला गेलो की 5 मिनिटात पास संपून जायचे. 5 मिनिटात पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला काय चाललंय. आणि मग ती काहीतरी आपल्या वस्तू गरीब असतात विकायला काही तिथं विकायला काय काय तुम्हाला सांग का. मांजरीचं तोडलेलं पाय वाघाची नख कस्तुरी ओरिजिनल डुप्लिकेट दोन्ही बी शालिग्राम पत्थर हे सगळं बऱ्याच अशा त्या तंत्रविद्येसाठी लागणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या. तुमचं ते उल्लू म्हणजे त्याला काय म्हणतात आपलं ते गिदाड नाही उल्लू म्हणजे काय म्हणतात बघा ते सगळीकडे मांड फिरतं ते उल्लू म्हणतात. त्याचं सुद्धा डोळं त्याचे पाय त्याचे पाखाडं हे असलं लय जे तंत्र तिथं सगळं विकायला असतं. बांगड्या विकणार आज काय असतात गरीब माणसं आपल्या हातगाडी त्यांनी आम्हाला सांगितलं ते बांगड्या विकणारांनी तुम्हाला असं दर्शन होणार नाही तुमचं. इथालची जी 500 समजा 200 500 थोडेफार 100-150 विकायचे 200-300 बामणं खरेदी करीत आहेत त्यांचे चेलेच्या पाटे खरेदी करत आहेत. आणि माणूस आपल्याकडचा माणूस लईच वळख तिकडे गेल्यावर कपडे बिडे उसत असतात ठेवून चेवऱ्याची थोडं मांस असतं आपल्या अंगावर त्याला सुखवस्तू असतो त्याला वळख. मग ते हिंदी दर्शन पास मिलेगा दर्शन पास मिलेगा 2 घंटे मी कर दूंगा. आता जिथं 9-9 10-10 तास लागून बी लाईनला लागून दर्शन होत नाही 2-3 घंटे म्हणजे माणूस लगेच तयार होतो लक्षात घ्या. मग कारमध्ये आलेले ना मग काय रेट 1 रुपया कमी नाही 1 रुपया जास्त नाही 500 रुपयाचा पास 2000 रुपयाला आम्ही दिलं ना. मग आता काही इलाज नाही त्याला 15 जास्त घे बघ घे तू अजून एखादा माजलावर चढव. यांनी हेले यंग आणले तुम्हाला सांगतो बाबनांनी. हा म्हणजे किती खावा काय खावा याला विप्रमाणे दर्शन पासामध्ये सुद्धा असं आहे. म्हणजे माणूस नीच असतो पण देवाच्या जागेवर देव चांगलाच असतो ध्यानात ठेवा. आता यांना पुढला जन्म काय ते बोकळा बिकळांचा मिळतो का काय कुणाला माहिती लाईन मध्ये कापायला कारण तुम्ही आता कापताय लोकांना 1,500 हजारांनी असं पण मनुष्य वाटतं. बोलावं नाही आपल्यासारखे पण देवाचा याच्यात काय संबंध आहे. माणसांनी असं सर्वसामान्याचं दण लुटायसाठी सिस्टीम राबवल्या त्या. हा जाऊ द्या मरू. आता तेवढा जो विषय झाला की तिथून आजूबाजूचा बराचसा एरिया परिसर तुम्हाला सांगतो दुर्मिळ जंगल भाग जास्त आहे. आणि लोकांना मायांक विषय बराच लोकांना माहिती करून घ्यायची. मला जेवढं सामान तेवढं सांगतो. चुकूनही या मायांगमध्ये जाण्याचा प्रयत्न कधी लाईफमध्ये करायचा नाही माहीत काही नसताना. मुळात मायांग ही 6 प्रकारची 6 मायांग आहेत. मायांग म्हणून चांगलं मोठं गाव आहे एक 10,000-20,000चं 50 किलोमीटर 40 किलोमीटर तिथं लोक जातात. काय काते का तिथं साधं एखादं मंदिर सुद्धा नाही मोठं तिथं फक्त नाव मायांग आहे आणि त्यांना वाटतं हीच मायांग. तसं नाही आहे. ती पर्वतरांगेत 50 ते 60 घरांची वस्ती आहे. त्याच्यात 80% स्त्रियाचे आहेत. तिथं बकऱ्यांची बोकडांची संख्या जास्त आहे. त्याला बटुक मायांग तिथं म्हटलं जातं. पूर्ण जंगलाचा एरिया आहे जादी जीप सुद्धा तिथं जात नाही. 8 किलोमीटर 10 किलोमीटर तर काठी घेऊन चढत जावं लागतं त्याला. तिथं ओरिजिनल ते चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या परिसरात असा काही बाग आहे की एखाद्या जागी थांबलं तर तुम्हाला म्हणजे तिथं बुथ कॅप्चर करून ठेवली आहेत किंवा काय ती आवाज येतात ऑटोमॅटिक. तिथं काही भाग असा आहे की त्या ठिकाणी नरबळी अजूनही दिला जातो. तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून सांग तुम्ही गेला वा चला आपण कामाख्या देवी दर्शनाला जाऊ. लोक सिरियसली घेत नाहीत. माझं येड्याचं एक आहे का कामाख्या देवी दर्शनाला गेल्यावर चुकूनही तुमच्या पुढे एखादा माणूस येईन एखादी लेडीज येईल तिच्या हातात पेड्याचा पुडा असेल आणि माँ कामाख्या का प्रसाद लीजिए भैया असं म्हणलं ना आयुष्यात प्रसाद कधी हात लावायचा नाही. लिहून घ्या तुम्ही प्रसाद घ्यायचा नाही. तो जर तुम्ही घेतला तर ती बाई पुढं चालणार तुम्ही तिच्या मागं चालायला लागणार ऑटोमॅटिक. काहींना गडी असतात प्रसाद दिलो नारळाचा तुकडा असतो ते द्यायला लागतात आणि त्यांनी फक्त असं केलं त्याच्या डोळ्यात तुम्ही बघितलं ना
की तो पुढं चालतो, तुम्ही मागं चालता. जातात कुठं माहिती आहे का, एखाद्या गाडी असती 4 चाकली, तुम्ही त्याच्यात तुमचं हे जातं, बसता. त्याच्यानंतर नराला लेडीजचं मला माहिती नाही, रातचं कापलं जातं. एकट्याने आणि दोघांना जायचं, अजिबात कार्यक्रम करायचा नाही. म्हणून तर माझ्या डोक्यात होतं की भविष्यात फक्त कामाख्या दर्शन म्हणून एक 30 जणांना घेऊन जावं. तुम्हाला सांगतो, एक शक्तिपीठ आहेत ना, होते 4-5 शक्तिपीठे दाखवावीत आयुष्यात, म्हणजे माझी एक इच्छा म्हणून. आणि नंबर तुमच्याकडे, तुम्ही मला संपर्क करू शकता. मग आपण ठरवू केव्हा जायचं ती. पण जायचं, पण तुम्ही जर एकटे दुकटे गेला किंवा ग्रुपने गेला, कुणी दिलेलं कधी काही खायचं नाही. ही तुम्हाला वश करण्यासाठी ते दिलं जातं. आणि नंबर 2ला वश करण्यासाठी वेगळं, नंबर 2ला त्यांची जी पिढी आहे त्यांचा ते जर काढलं तर ते त्याच्यात अशा पदार्थात समाविष्ट केलं जातं की हे जेवढ्या जेवणाला वाटेल तेवढी पिढा तुमची त्यांना विभागून जाणार. लक्षात आलं का? त्याच्यामुळं दुकाने तिथं पावशेर पेढे घ्या, देवीला खा. तुम्ही आखे पावशेर खाऊन टाका बा, स्वतःचेच घेऊन स्वतः खा. पण प्रसाद म्हणून घेतलेला पेढा कधी खायचं नाही. एक तर तुमचा करंट कार्यक्रम होणार नाही, तर तुमच्या पाठीमाग उभं चालू होणार. ती एक तिथे एक सौभाग्य कुंडात आंघोळ करणे किंवा काही मंत्रसिद्धी केल्यानंतर ते जातं. एवढा सोपा विषय नाही. तंत्रमिंत्रची म्हणजे तंत्रक्रियेची सगळ्यात मोठं असं राजधानीच म्हणा, मा कामाख्या, मा तारापीठ आहे. लक्षात घ्या. आता अजून हिथं एवढंच सांगून झालं तुम्हाला मायांगबद्दल पण माहिती कळेल. मायांगबद्दल जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्या बामणांनी ज्या इमारती मारणाच्या बांधलेल्या आहेत त्याचं आता नवीन साफसफाईचं काम चाललंय. काही निधी उपलब्ध झालाय. रस्त्यावर असणारी त्यांचीच दादागिरी दुकानं, फार एवढूशा बोळीतून लोकांनी जायचं. त्यात महिलांची संख्या जास्त. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात 3000 किलोमीटर गेलेला माणूस म्हणजे असं अंग चोरूनच कळतं बाबा. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर चुकून आपली टक्कर लागली, काय लागली ना, तर लय अवघड कार्यक्रम आहे तिथं. त्याच्यामुळं ती लय अवघड आहे, म्हणजे खरं सांगतो. म्हणजे रस्ते रुंद पाहिजे थोडं. ज्यावेळेस सगळ्यात बेस्ट मुक्कामी राहिले ना तिथं, ते लॉज बीच सगळे बामणांचे लक्षात घ्या. मुक्कामी जर राहिले ना, तर सकाळ सकाळ पाठ ब्रह्ममुहूर्तावर तिथं जायचं. गर्दी कमी, काय तुम्हाला एक नंबर. 9-10 नाकारण मारण्याचे माणसं हिन त्याच्यात तुमचा जीव मारून जाणार. पण लवकर ब्रह्ममुहूर्तावर तिथं जाण्याचा प्रयत्न करा. दर्शन काही मिळणार नाही, पण तसं परिसर तुम्ही बघू शकता. आणि मा कामाख्याला गेल्यावर सगळ्यात महत्वाचं, चुकून सुद्धा दुसऱ्याचा पेढा, दुसऱ्याचा पदार्थ कुणी गोड बोलतात अगदी अजिबात नको. जे मा कामाख्या म्हणायचं, पाया पडायचं आणि पुढं चालायचं, पण घ्यायचं नाही हातात काय. लक्षात घ्या. आणि ते म्हणत असताना त्याच्या डोळ्यात पण बघायचं नाही. एकट्या दुकट्याचं काम अजिबात नाही. हा, मरणाची रेल्वे स्टेशनला मरणाची बोकडे फिकडे तिथं बघाय म्हणतात, ती सोडून दिलेली. त्यांना कुणी हानीत नाही, मारित नाही, काय नाही. पण अजून एक गोष्ट दिसती, विमनस अशी केस बिस वाढलेली, वेडे झालेली, ती रस्त्यावरची केळाची सालं खाणारी तशी लोक माहिती का, बिखार लोक म्हणतो. ती बिखार नाहीत. त्यातला कुणीतरी IT इंजिनियर असेल, त्यातला कुणीतरी अभ्यासू असन, काही पण त्याला ध्यास असन की जातो तंत्रविद्या शिकतो मा कामाख्या. आणि तिची तंत्रविद्या उलटल्यानंतर किंवा लोकांचं वाईट करता आलेली, स्वतःचं घराचा पत्ता विसरले, सगळं ते विमनस्क अवस्थेत गेले. कुठेतरी मिसिंगला त्यांचं नाव असन, बेपत्ता झाला. पण एकटे ज्यांनी धाडस केलं, हे बरेच असे वेडे लोक त्या ठिकाणी दिसतात. ते ठिकाणीच जास्त जास्त का दिसते, तर ती काहीतरी शिकायला आली. शिकायचं म्हणलं तरी सोपं नाही, साधना असते. हा, ती असं नाही चिखोली चिखलाचा गोळ्या थापला दिला चल झाला तू सिद्धपूर, अजिबात नाही. मी आदाबतोय, आमचं चालू आहे, गुरु लागतोय, सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आपल्याला जे काय करायचे सर्वसामान्याच्या कल्याणासाठी करायचे. ज्याच्या डोक्यात की बाबा दुसऱ्याचं ये तू ये इकडे, तुला करायचं, त्याला आपण मारणतंत्र करू, त्याला रक्ताच्या उलट्या येऊन ते मिळाला पाहिजे, ही करणारा तर ती स्वतः मारणार, असं करणारा ध्यानात ठेवा. पण जो माणूस पीडित जे आहेत त्यांनी तिथपर्यंत आणायचं, आणि ते चौकशी कुठं करणार. आणि बाहेर असली फसवी, ती असली कपडे बिपडे घालतात, असली काही बी माळा बिळा टांग, अर्धा तोळा दे 50,000, आई काळूबाई घाल मला 1 तोळा, 5 बकरी का बाकरा. तुम्हाला सांगतो, वल्ल्या फोकाने मारले पाहिजे. तुम्हाला सांगतो, जिथं तंत्रविद्येत कुठंही पैसा महत्वाचा नाही. काय घ्यायचं नाही, काय घ्यावं लागतं, दान. काय मला तर मुठभर धान्य माझ्याकडे करू. आता म्हणतात बाबा आपली सप्लाय मामा भेटायला यायच्या, त्यांना सांगतो एक फळ आणा, नाही
तर एक 10 रुपयाचं फटाणं आणा. मी सांगतो खुलेआम का जे ओरिजिनल आहे ना ते ओरिजिनलच्या आतमध्ये जायचा प्रयत्न करायचा. ही लबाडजाबाडन असल्याचं काही मजा नाही. ती एखाद्याचं दंड लोबाडणे हिंडतील. हा त्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा सुद्धा आहे. गुतावली पाहिजे तुम्हाला. लय लय पिवळी झाल्यात लय. काही गाव आहे ना थोडंसं मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला माकामख्या विषयावर. बाकी जास्त आतलं डीपमधलं जे पर्सनल माझं आहे मी काही सांगितलं नाही. पण एक गोष्ट नक्की, ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला एक किंमत असते. ती सामुग्री, ती किंमत द्यायची ज्याची तयारी आहे, यश त्याच्यापासून लांब नाही. ह्या जगामध्ये जे श्रीमंत फिरणारे आहेत 50 लाखाच्या गाडीत, हे सुद्धा या तांत्रिक क्रियाचा वापर करून घेतात. ही माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि बरेचसे, आता यांचं काय नाव सांगता येत नाही काय, माझ्या संपर्कातून स्वतःचं बिझनेस मोठा करून घेतात. पण सात्विक मार्गाने, तामसिक मार्गाने नाही. रामकृष्ण हरी माऊली.